वाटेल ती साईड निवडा, वाटेल तो निर्णय घ्या. फक्त एक विनंती असेल माझी, नसेल तुमच्या एवढी वेल एज्युकेटेड मी, तुम्ही फार उच्च शिक्षित आहेत, फक्त एक विनंती असेल माझी, काय निर्णय घ्यायचे तर स्वतःचे घ्या. फक्त उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेत असताना बापाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन कधी लग्न करू नका. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही. आपल्या मर्यादेचं उल्लंघन न करू देणं, आयुष्यभर चरित्राला कलंक न लागू देणं, हे प्रत्येक भारतीय नारीचं कर्तव्य आहे. माझी विनंती असेल, मी काल सांगितलं हुंडा शिक्षणासाठी खर्च करा पोरीच्या. आणि माझ्या ताईनं खूप शिका, जीवनामध्ये खूप शिका. कोणता काय निर्णय घ्यायचा तर घ्या, सायन्सला जा, मेडिकलला जा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, कंडक्टर व्हा, काय व्हायचं तेव्हा. फक्त एक विनंती असेल, उभ्या आयुष्यामध्ये स्वतःचे सगळे निर्णय स्वतः घ्या. काय शिकायचं ते शिका, वाटेल ते कपडे घाला. हा, वाटेल तसे नाही, चापून चोपून शोभून दिसतील असे कपडे घालायला अजिबात हरकत नसावी. विनंती असेल माझी, वाटेल ती साईड निवडा, वाटेल तो निर्णय घ्या. फक्त एक विनंती असेल माझी, नसेल तुमच्या एवढी वेल एज्युकेटेड मी, तुम्ही फार उच्च शिक्षित आहेत, फक्त एक विनंती असेल माझी, काय निर्णय घ्यायचे तर स्वतःचे घ्या. फक्त उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेत असताना बापाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन कधी लग्न करू नका. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही, आयुष्यात नाही. मग अरे उभ्या आयुष्यामध्ये बापा एवढं प्रेम आपल्यावरती कुणी केलं नाही. 2 वर्षाच्या कॉलेजच्या ओळखीसाठी 18 वर्षाच्या प्रेमाचा बळी नका ग देऊ माझ्या ताईंना. उलट 2 वर्षाच्या ओळखीसाठी आवडला एखादा बापाला सांगून पहा. बापाने जर लग्न लावून दिलं तर ठीक, बाप विरोध करत असेल याचा अर्थ त्याच्या भविष्य का डोळ्याच्या समोर आहे. 2 तास कॉलेजमध्ये काय करतो हे तुम्ही पाहतात, पण या दिवसाचे 22 तास तो काय दिवे लावतो हे पाहण्याचं काम आपला बाप करतो. त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याचं खानदान काय, त्याच्यावर संस्कार तर चांगले आहेत ना, त्याला वाईट व्यसन तर एखादं नाही ना, हे बघण्याचं काम बाप करतो. कन्यादान करत असताना काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करून द्यावा लागतो. बाप झाल्याशिवाय बापाच्या अंतकरणाची व्यथा कधीच करत नाही. बोलणं सोपं असतं. भगवान परमात्म्याने पोरगी बनवायला घेतली, त्याने बापाच्या काळजाचा तुकडा काढला आणि त्याच्यापासून जो हाडा मांसाचा गोळा बनवला ना त्याला पोरगी म्हणतात. सोपं नाही गप्पा मारणं. आवडला एखादा बापाला सांगून पहा, पण पळून जाऊन एक वाक्य लक्षात घ्या, हृदय देत असताना कोणालाही चुकीच्या ठिकाणी कधी तुमचं हृदय देऊ नका. तुमचं हृदय देत असताना सुद्धा योग्य ठिकाणी हृदय द्या, तर तुमच्या हृदयाची जागा हृदयात राहील. आणि चुकीच्या ठिकाणी तुमचं हृदय, तुमचं प्रेम जर तुम्ही देत असाल तर तुमची जागा हृदयात नाही तर तुकडे करून फ्रीज मध्येच असणार आहे. उदाहरण कमी आहे का? अरे पुढच्याला ठेच मागचं शहाणं होतो. एवढे उदाहरणं घडलेत तरी तिचं वाक्य असतं, मेरा अकबर ऐसा नाही. लव जिहाद नावासारख्या संघटना, लव जिहाद सारखी प्रकरणं हिंदू धर्म संस्कृती भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. हिंदूंनो जाग व्हा, आक्रमण सर्व बाजू नाही. शहाणं कुठून व्हायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आज झेंडे सुद्धा गेले तुमचे, गेले तुमचे झेंडे, झेंडे आलेत त्यांचे, सगळे तुमचे काबीज केलेत. दुकाना गेल्या, जागा गेल्या, जमिनी गेल्या. आम्ही झोपेतच येत अजून, ही माझी जात आणि ती माझी जात. जोपर्यंत झाडूच्या काड्या एकत्रित येत तोपर्यंत तो झाडू कचरा साफ करण्याचं काम करतो. ज्या दिवशी त्या झाडूच्या पन्हाळ्या वेगळ्या होतात, काड्या विस्कटल्या जातात, त्या दिवशी त्या झाडूचाच कचरा झाल्याशिवाय राहत नाही. जाती धर्माच्या पक्षाच्या भिंती बाजूला ठेवा आणि संकट भगव्यावरती, त्या भगव्याच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रित या. काळ फार भयानक आहे माईबाप, फार भयानक काळ आहे. आज प्रत्येक आया बहिणीची इज्जत शाबूत ठेवायची असेल, आज मंदिरावरचे कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि चुली पुढची माय जर जिवंत राहावी असं वाटत असेल तर सगळ्या हिंदूंनी एकत्रित
होणार नाही आमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहायची अशी काही स्थान आहेत अजून. हिंदूंच्या पोरीला अजूनही जाताना भीती वाटते. अरे एकदा पोरगी गेली की पुन्हा बाहेर येते की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही, शाश्वती नाही. मला माहिती मी बोलते पण याचे परिणाम मला भोगावे लागणार आहे, माहिती आहे मला. तुम्ही फक्त टाळ्या वाजवतात का थानी कीर्तनांमध्येच. हिंदूंचं रक्त सळसळतं फक्त पेट्रोल महाग झाल्यानंतर आणि कांदे महाग झाल्यानंतरच. पण ज्यावेळी धर्माची गोष्ट येते ना त्यावेळी सगळे बायकोच्या पदराच्या आड जाऊन बसतात, लपून पडदे लावून बसतात, दारे लावून बसतात. आमचं ठरलेलं आहे फक्त भाषण ठोकायची आणि टाळ्या वाजवायच्या. आज धर्म का संकटात आहे. अरे हिंदुस्तान पण जहा हिंदू को नहीं स्थान. कधी कधी भीती वाटते राहिलंय ते हिंदुस्तान ती नावही आमचं जातं की काय. मी काय बोलते फोडून गोष्टी सांगणार नाही, मी काय बोलते हे तुमच्या पक्क लक्षात येते. गौरव केला नारी शक्तीचा. भागवतात पहिली कन्या जन्मास आली, आकुती देव होती प्रसूती. आता आज उत्तानपाद आणि प्रियव्रत या दोन पुत्राच्या चरित्राचा आपण विचार करणार आहोत. उत्तानपाद, उत्तानपाद म्हणजे उलटी प्रवृत्ती, ज्याचं खाली डोकं आणि वर पाय. तो एकटा उत्तानपाद नव्हता, नाहीतरी आईच्या गर्भात असताना आपण सगळेजण उत्तानपादच तर होतो, खाली डोकं आणि वर पाय. नाहीतरी आज सगळा व्यवहार उलट चालला. आज काय सरळ चाललंय, सगळा व्यवहार उलट आहे आज. एखादा माणूस घरातून बाहेर चालला की लोक त्याला म्हणतात, अरे अनवाणी पायात जाऊ नकोस, अनवाणी पायाने जाऊ नकोस, पायात चप्पल घाल. बरोबर आहे ना. झोपल्या का काय. संस्कृतची व्याख्या बनून शंकराचार्यांच्या समोर भाष्य करत असणाऱ्या आदरणीय स्वर्गवासी सुषमाजी स्वराज या भारताच्या महाराष्ट्राच्या आदिशक्तीच आहेत. अटलजींच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, या भारताच्या पहिल्या पंतप्रधान रणरागिणी इंदिराजी गांधी या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीच आहेत. अरे उत्पात झाला, मंदिराचा विध्वंस झाला, शिवालय देवालय संपुष्टात यायला लागली. अशावेळी हातात शिवपिंड घेऊन मंदिराची पुनरुभारणी करणाऱ्या आणि जगताला पुण्यता बहाल करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीच आहेत. अनेक संकट जीवनामध्ये आली तरी सुद्धा त्या संकटामध्ये खंबीरपणे उभे राहणाऱ्या, घोड्यावरती स्वार होणाऱ्या, हातामध्ये दांडपट्टा घेऊन दुर्जन विचाराचा निपात कसा करावा हे शिकवणाऱ्या, हातात शमशेर घेऊन दुर्जन विचाराचा निपात करणाऱ्या, स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या कुशीतून जन्माला घालणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता आऊसाहेब जिजाऊ या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीच आहेत. अनेक संकट जीवनामध्ये आले तरी सुद्धा प्रपंच आणि परमार्थ साध्य करणाऱ्या, तुकोबाच्या खांद्याला खांद देऊन संकटात उभ्या राहणाऱ्या तुकोबारांच्या जिजाऊ आवली या महाराष्ट्राच्या आदिशक्तीच आहेत. वाळवंटामध्ये तल्लीन आणि तदाकार होणाऱ्या, पांडुरंगाला अडवणाऱ्या जनाई या महाराष्ट्राच्या आदिशक्तीच आहेत. योग प्रक्रियेमध्ये आवाज बिघडतोय, फार बिघडतोय. योग प्रक्रियेमध्ये, अष्टांग प्रकरणामध्ये कदाचित योग्याला समाधी लावणं ही गोष्ट सोपी असेल, पण त्या समाधीचं उत्थान करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. ताटीचं दार बंद करून रुसलेल्या माऊलीला सुद्धा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणणारी जगाच्या पाठीवरची एकमेव शक्ती आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाई. श्री आदिशक्ती ती जगदंबाई. बुदेलखंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी, अरे खूब लड़ी मस्तानी वो तो झाशी बागी रानी थी, मैं अपनी जान से नहीं दूंगी असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या मर्दानी झाशीची राणी या महाराष्ट्राच्या भारताच्या आदिशक्तीच आहे. श्री आदिशक्ती समाजाने तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्रच ठेवावा ही समाजाची जबाबदारी आहे. आणि विनंती